कुणीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत, अशी अवस्था ठीक झाली आहे. आहे. मी पुन्हा येते तुमच्याकडे शेती सेवक मी अजित नवले यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर नवले, एकंदरीत आता शेतकऱ्यांची असलेली परिस्थिती, मुख्यमंत्र्यांनी आज केलेली घोषणा, मी येते पुन्हा राजूजी, मी तुमच्याकडे येते परत. आपण आता अजित नवले यांच्याकडे जाऊयात. आजची झालेली घोषणा, त्याच्यानंतर आत्ताची शेतकऱ्यांची असलेली परिस्थिती, यातून शेतकऱ्यांना आणखीन थोडासा दिलासा मिळणार आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्याचबरोबर तारीख आणि प्रक्रिया यांच्याबद्दल जी क्लिष्टता आहे त्याबद्दल तुमचं मत काय? सर्वप्रथम राज्य सरकारने जो हा निर्णय घेतला तो प्रचंड आंदोलनानंतर घेतलेला आहे. त्यासाठी सर्व संघटनांना, शेतकरी नेत्यांना, विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे. त्याच्यामुळे आंदोलनानंतर का होईना पण राज्य सरकारनं ह्या 2 अटी रद्द केल्या. ही चांगली गोष्ट झालेली आहे. किसान सभेच्या वतीनं या निर्णयाचं मी स्वागत करतो. माझ्याकडे प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवालच माझ्या टेबलावर आहे. त्याचा मी सविस्तर अभ्यास केल्यानंतर आणि आपण अगोदरपासून जे मांडत होतो त्यानुसार 2019 चे जे पात्र शेतकरी आहेत, ज्यांना 19 ला लाभ मिळाला होता, मात्र ते परत थकीत झाल्यामुळे त्यांना आता परत लाभ देणं भाग होतं, अशा शेतकऱ्यांची संख्या तब्बल 12,71,000 होती. मोठी संख्या होती आणि त्यामुळे यांना वगळू नका, त्यांना 50,000वर गुंडाळू नका, ही आमची सर्वांची मागणी होती. ती आज मान्य झालेली आहे आणि ती अट रद्द झाल्यामुळे ह्या 12,71,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. हा आंदोलनाचा विजय आहे. यासाठी सकारात्मकरित्या राज्य सरकारने सुद्धा आंदोलनाला घेतलं, त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. दुसरा जो निर्णय आज झालेला आहे तो म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कधी नव्हे ते अट टाकण्यात आली होती की त्यांनी पुढचं 2026-2027 ला सुद्धा नियमित कर्ज फेडलं पाहिजे. आजच्या निर्णयामुळे 2026-27 ची ही अट रद्द करण्यात आलेली आहे. हा सुद्धा मला वाटतं एक दिलासा या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेला आहे. मात्र सगळ्या अटी शर्ती संपल्यात का? बिलकुल संपलेल्या नाही. उदाहरणार्थ, नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांची संख्या तब्बल 23,63,000 आहे. यांना केवळ 50,000च लाभ मिळणार आहे. ही एक मोठी जखम अजूनही आमच्या मनामध्ये आहे. आम्ही नियमित कर्ज भरतो म्हणजे पाप करतो का, अशा प्रकारची भावना या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये अजूनही आहे. या सगळ्या बाबतीमध्ये मात्र मुख्यमंत्री जो सारखा दावा करताय आणि आता आपण पण तो अधोरेखित केला, तो म्हणजे सलगच्या कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी लाभ दिला गेलेला नाहीये, पहिल्यांदाच असा निर्णय सरकारने घेतलेला आहे, असं जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत, त्यात मात्र बिलकुल तथ्य नाही. हे मी नम्रपणाने सांगतो. मला एकच सेकंद त्यासाठी द्या. माझ्याकडे मी सांगितलं की प्रवीण परदेशी यांचा अहवाल आहे. त्याच्यामध्ये पान नंबर 31 मध्ये काय सांगितलंय तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं 2019 ची जी कर्जमाफी होती त्याच्यासाठी 1 एप्रिल 2015 ते 30 मार्च 2019 याच्यामध्ये थकीत असलेल्या शेतकऱ्यांना घेतलेलं होतं. 2019 ला झालेल्या कर्जमाफीत 1 एप्रिल 2015 पासूनचे लोक घेतलेले आहेत. 1 एप्रिल 2015 नंतर 2017 ची कर्जमाफी झालेली आहे. म्हणजे 2019च्या कर्जमाफीमध्ये 2017चे शेतकरी घेतले, 2016चे घेतले आणि 1 एप्रिल 2015च्या नंतरचे सुद्धा शेतकरी घेतलेले आहेत. मी 2017च्या कर्जमाफीच्या आंदोलनातला कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला हे माहिती आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः मुख्यमंत्री होते. पण डॉक्टर नवले, या अनुषंगाने असा प्रश्न पडतो की आज जे दावे मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत सभागृहामध्ये, ते दावे खोटे आहेत का? कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे असं दिसतंय की 2019च्या कर्जमाफीमध्ये 2017च्या शेतकऱ्यांना सुद्धा समाविष्ट करून घेण्यात आलेलं होतं, ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतलेला होता. मी हा दावाच करत नाहीये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार असलेल्या प्रवीण परदेशी समितीने हा दावा केलेला आहे आणि त्याचा पुरावा माझ्या टेबलावर आहे. त्यांच्या अहवालातला 31 नंबरच्या पानावरचा उतारा मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे 2017 मध्ये सुद्धा काय झालं, मी एकच मिनिट घेतो. 2017 मध्ये सुद्धा जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीच्या आंदोलनात मी होतो. त्यानंतर लॉंग मार्च निघाल्यानंतर 2009 पासून 2017 पर्यंत जे जे शेतकरी थकले त्यांना नंतरच्या काळात इन्क्लूड करण्यात आलेलं होतं. त्यामुळे हे पहिल्यांदा झालेलं नाहीये. किंबहुना अशी अट टाकणं
हे पहिल्यांदा झालं हा. आणि त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, हे महाराष्ट्राने लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. ठीक आहे. राजूजी, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. तुम्ही आणखीन एक मुद्दा मांडत होतात, त्या मुद्द्याने आपण या संपूर्ण चर्चेचा अंत करणार आहोत. राजूजी.